रुक्मिणी म्हणाली, हे कमलनयना, ऐश्वर्य इत्यादी सर्व गुणांनी युक्त अशा अनंत भगवानांना अनुरूप अशी मी नाही, हे आपले म्हणणे बरोबरच आहे. आपल्या अखंड महिम्यात राहणारी व ब्रह्मदेवादिकांचे अधिपती आपण कोठे, आणि केवळ अज्ञानी लोकच जिची सेवा करतात अशी मी गुणमय प्रकृती कोठे. हे त्रिविक्रमा, आपण राजे लोकांच्या भीतीने समुद्रात येऊन लपला आहात, हे आपले म्हणणेही बरोबर आहे. परंतु हे राजे म्हणजे 3 गुण. आपण जणू त्यांच्याच भीतीने अंतःकरणरूप समुद्रामध्ये चैतन्यघन अनुभूती स्वरूप आत्म्याच्या रूपामध्ये विराजमान असता. आपले राजांशी वैर आहे हेही खरेच, पण ते राजे म्हणजे ही क्षुद्र इंद्रिये, यांच्याशी आपले वैर आहेच. आणि हे प्रभो, आपणास राजसिंहासन नाही हेही योग्यच आहे, कारण आपल्या भक्तांनीसुद्धा राजपद म्हणजे अज्ञानांधकार समजून त्याचा त्याग केला आहे. तर मग आपण त्याचा स्वीकार कसा कराल? आपण म्हणता की आपला मार्ग स्पष्ट नाही आणि लौकिकातील पुरुषांप्रमाणे आपण वागतसुद्धा नाही, हेही खरेच. कारण जे मुनी आपल्या पादपद्मांचा मकरंदरस सेवन करतात त्यांचा मार्गसुद्धा अस्पष्ट असतो आणि विषयांमध्ये गुरफटलेल्या नरपशूंना त्याची कल्पनाही करता येत नाही. आणि हे अनंता, आपल्याला अनुसरणाऱ्या आपल्या भक्तांच्या क्रियाही जर अलौकिक असतात, तर मग सर्व शक्ती आणि ऐश्वर्यांचे आश्रय असणाऱ्या आपल्या क्रिया अलौकिक असतील, यात काय आश्चर्य? आपण स्वतःला निष्किंचन म्हणवता तेही बरोबर आहे, कारण आपल्याखेरीज दुसरी कोणतीच वस्तू या विश्वात नाही, म्हणून आपल्याला निष्किंचन म्हणायचे. शिवाय ज्या ब्रह्मदेव इत्यादी देवांची पूजा सर्व लोक करतात, तेच देव आपली पूजा करतात. सर्व लोक पूज्य अशा त्यांना आपण प्रिय आहात आणि ते आपल्याला प्रिय आहेत. धनाढ्य लोक आपल्याला भजत नाहीत, हे आपले म्हणणेही योग्यच आहे. जे लोक धनाच्या अभिमानाने आंधळे होऊन इंद्रियांना तृप्त करण्याच्या मागेच लागलेले असतात, ते आपले भजन करीत नाहीत, हे खरेच. कारण आपणच मृत्यूरूप आहात हे ते जाणत नाहीत. आपणच चतुर्विध पुरुषार्थ आणि त्यांचे आनंदरूप फलस्वरूप आहात. अशा आपल्याला प्राप्त करण्यासाठी विचारवंत सर्वस्वाचा त्याग करतात. भगवन त्याच विवेकी पुरुषांचा आपल्याशी सेव्य सेवक संबंध असणे उचित आहे. जे लोक स्त्री पुरुष संबंधाने प्राप्त होणाऱ्या सुखदुःखाला वश होतात, त्यांच्याशी आपला संबंध कसा योग्य ठरेल? भिक्षा मागून उदरनिर्वाह करणाऱ्यांनी आपली प्रशंसा केली नाही, तर क्षमाशील संन्यासी महात्म्यांनी आपला महिमा वर्णिला आहे. मी अदूरदर्शीपणाने नव्हे तर समजून उमजून आपल्याला वरले आहे, कारण आपण साऱ्या जगताचे आत्मा आहात आणि आपल्या प्रेमीजनांना आपण आत्मदानही करीत असता. मी जाणून बुजूनच त्या ब्रह्मदेव, देवराजेंद्र इत्यादींचा त्याग केला, कारण आपल्या भुवयांच्या इशाऱ्यावर उत्पन्न होणाऱ्या काळाच्या वेगाने त्यांच्या आशा आकांक्षावर पाणी पडते. मग इतरांची काय कथा? हे गदाग्रजा, आपण राजांच्या भीतीने समुद्रात निवास करू लागलात, हे आपले म्हणणे तर्कसंगत वाटत नाही. कारण आपण केवळ आपल्या शांगधनुष्याच्या टणत्काराने माझ्या विवाहासाठी आलेल्या सर्व राजांना पळवून लावून मला पळवून आणले, जसा सिंह आपल्या आरोळीने वनातील पशूंना पिटाळून लावून आपला भाग घेऊन येतो. हे कमलनयना, जे माझ्या मागे लागतात त्यांना साधारणपणे कष्टच भोगावे लागतात, असे आपण कसे म्हणता? प्राचीन काळी अंग, पृथू, भरत, ययाती, गय इत्यादी राजराजेश्वर आपापले एकछत्री साम्राज्य सोडून ज्या आपल्याला प्राप्त करून घेण्याच्या इच्छेने तपश्चर्या करण्यासाठी वनामध्ये गेले होते, त्यांना आपले अनुयायी होण्यामुळे काही कष्ट झाले काय?
आपण म्हणता की मी एखाद्या राजकुमाराला वरावे, पण भगवन सर्व गुणांचे आश्रयस्थान असणाऱ्या संतांनी सविलेल्या, लोकांना पापतापापासून मुक्त करणाऱ्या, लक्ष्मीचे निवासस्थान असणाऱ्या आपल्या चरणकमळांचा सुगंध एकदा घेतल्यावर आपला स्वार्थ परमार्थ जाणणारी कोणती मनुष्य स्त्री ते सोडून नेहमी मोठ्या भयांनी ग्रासलेल्यांचा स्वीकार करील? हे प्रभो, इहपरलोकातील सर्व आशा पूर्ण करणाऱ्या तसेच सर्वांचे आत्मा असणाऱ्या व मला अनुरूप अशाच जगदीश्वरांना मी वरले आहे. मला माझ्या कर्मांनुसार वेगवेगळ्या योनीत भटकावे लागले तरी नेहमी आपले भजन करणाऱ्यांचा मिथ्या संसार भ्रम नाहीसा करणाऱ्या व त्यांना आपले स्वरूपसुद्धा देऊन टाकणाऱ्या अशा आपल्या चरणांनाच मी शरण असावे. हे अच्युता, हे शत्रुनाशना, घरांमध्ये स्त्रियांची गाढवाप्रमाणे ओझी वाहणारे, बैलांप्रमाणे कामाला जुंपलेले, कुत्र्यांप्रमाणे तिरस्कार सहन करणारे, बोक्यांप्रमाणे हिंसक, दासाप्रमाणे सेवा करणारे आपण सांगितलेले शिशुपाल इत्यादी राजे आहेत. जिच्या कानांवर शंकर, ब्रह्मदेव इत्यादी देवेश्वरांच्या सभेत गायन केल्या जाणाऱ्या आपल्या कथा आल्या नसतील, तिलाच ते राजे लखलाभ होवोत. वरून कातडे, दाढीमिशा, रोम, नखे आणि केसांनी झाकलेले व आत मांस, हाडे, रक्त, किडे, मलमूत्र, कफ, पित्त आणि वायू यांनी भरलेले. म्हणूनच जिवंत असून प्रेतासारख्या असणाऱ्या या शरीराला, जिला आपल्या चरणारविंदाच्या मकरंदाचा सुगंध हुंगावयास मिळाला नाही, अशीच मूर्ख स्त्री आपला प्रिय पती समजून भजते. हे कमलनयना, आपण आत्माराम असल्याने माझ्याकडे आपली दृष्टी जात नसली तरी आपल्या चरणकमलांवर माझे दृढ प्रेम असावे. जेव्हा आपण या जगाच्या अभिवृद्धीसाठी उत्कट रजोगुणाचा स्वीकार करून माझ्याकडे पाहता, तो सुद्धा आपला मोठा अनुग्रहच आहे असे मी मानते. हे मधुसूदना, एखाद्या अनुरूप वराला माळ घाल असे आपण म्हणालात. तुमचे हे म्हणणेही मला खोटे वाटत नाही, कारण कधीकधी एखाद्या पुरुषाने जिंकल्यानंतर सुद्धा काशीराजाची कन्या अंबा हिच्याप्रमाणे एखादीचे दुसऱ्या पुरुषावर प्रेम असू शकते. उलटा स्त्रीचे मन तर विवाह झाल्यानंतरही नवनवीन पुरुषांकडे ओढ घेते. बुद्धिमान पुरुषाने अशा स्त्रीला आपल्याजवळ ठेवू नये. तिला स्वीकारणारा पुरुष इहलोक आणि परलोक असे दोन्हीही घालवून बसतो. श्रीकृष्ण म्हणाले, साध्वी, राजकुमारी, तुझ्या तोंडून हेच ऐकण्यासाठी मी तुझी थट्टा केली. तू माझ्या म्हणण्याचा जो जो अर्थ लावलास तो अक्षरशः खरा आहे. हे सुंदरी, तू माझी अनन्य भक्त आहेस. तू माझ्याकडून ज्याची इच्छा धरशील त्या तुझ्या इच्छा नेहमीच पूर्ण होतील. शिवाय माझ्या संबंधीच्या कामना सांसारिक बंधनात टाकणाऱ्या नसतात. हे पुण्यशीले, मी तुझे पतिप्रेम आणि पातिव्रत्य चांगल्या तऱ्हेने पारखले, कारण मी अनेक प्रकारे तुला विचलित करण्याचा प्रयत्न केला असतानाही तुझी बुद्धी माझ्यापासून दूर गेली नाही. हे प्रिये, मी मोक्ष देणार आहे असे असून जे सकाम पुरुष अनेक प्रकारची व्रते आणि तपश्चर्या करून दाम्पत्य सुखाची अभिलाषा करतात, ते माझ्या मायेने मोहित झाले आहेत असे समजावे. हे मानिनी, मोक्ष व सर्व प्रकारच्या संपत्तींचा स्वामी परमात्मा अशा मला प्राप्त करूनसुद्धा जे लोक फक्त संपत्तीचीच अभिलाषा धरतात, माझी नव्हे, ते अभागीच होय. कारण विषयसुख नरकामध्येही मिळू शकते, परंतु त्या लोकांचे मन विषयामध्येच गुंतलेले असते. म्हणूनच त्यांना नरकात जाणेसुद्धा चांगले वाटते. हे गृहस्वामिनी, तू आतापर्यंत संसार बंधनातून मुक्त करणाऱ्या माझीच निरंतर सेवा केली आहेस. ही मोठीच आनंदाची गोष्ट आहे. संसारासक्त माणसे असे कधीच करू शकत नाहीत. ज्या स्त्रियांचे चित्त
वाईट कामनांनी भरलेले असते आणि ज्या आपल्या इंद्रियांच्या तृप्तीसाठीच निरनिराळ्या प्रकारची कपटकारस्थाने करीत असतात, त्यांना तर असे करणे खूपच अवघड आहे. हे मानिनी, मला आपल्या घरामध्ये तुझ्यासारखी प्रेम करणारी पत्नी दुसरी कोणीही दिसत नाही. कारण फक्त माझी कीर्ती ऐकून आपल्याशी विवाहासाठी आलेल्या राजांची उपेक्षा करून ब्राह्मणाकरवी तू मला एक गुप्त संदेश पाठविला होतास. तुझे हरण करतेवेळी मी तुझ्या भावाला युद्धात जिंकून त्याला विद्रूप केले होते आणि अनिरुद्धाच्या विवाहाप्रसंगी द्यूत खेळतेवेळी बलरामाने तर त्याचा वध केला. परंतु आमच्याशी वियोग होईल या भीतीने तू गुपचूपपणे सर्व दुःख सहन केलेस. मला एका शब्दाने सुद्धा तू बोलली नाहीस. या गुणामुळेच तू मला जिंकलीस. भगवान त्रिकालदर्शी असल्यामुळे त्यांनी हा वधाचा भविष्यकालीन उल्लेख केला असावा. माझ्या प्राप्तीसाठी तू दूताकरवी आपला गुप्त संदेश पाठविला होतास. परंतु माझ्या येण्याला उशीर होतो आहे असे दिसले तेव्हा तुला हे सर्व जग असार वाटू लागले. त्यावेळी तू आपले हे शरीर दुसऱ्या कोणासाठीही योग्य नाही असे समजून ते सोडण्याचा निश्चय केलास. तुझा हा प्रेमभाव तुझ्या ठिकाणीच राहू दे. आम्ही याची परतफेड करू शकत नाही, फक्त त्याचे कौतुक करतो. श्री शुक म्हणतात, जगदीश्वर भगवान श्रीकृष्ण आत्माराम असूनही सामान्य मनुष्यासारखे असे प्रेमालाप करीत रुक्मिणीबरोबर रममाण झाले. जगाला उपदेश करणारे सर्वव्यापक भगवान श्रीकृष्ण याचप्रमाणे अन्य पत्न्यांच्या महालांमध्ये सुद्धा गृहस्थाप्रमाणे गृहस्थाश्रमाला उचित अशा धर्माचे आचरण करीत. अध्याय 60 समाप्त. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संहिताया दशमस्कन्धे उत्तरार्धे श्रीकृष्णरुक्मिणी संवादो नाम षष्टितमोऽध्यायः. ऋषिकेशमेवाग्मनकायजातं हरे ज्ञानतो विश्वसाक्षिन् क्षमस्वापराधं प्रभो क्लिन्नचित्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीकृष्णार्पणमस्तु. पावना दत्ता दयाळा पावना दत्ता दयाळा पावना दत्ता पतित पावना दत्ता दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.